Hello guys, welcome to Yashodhara Junior College Arts, Commerce, Science, and I am Suhas Sudansiam. Now, last month we have to study, or last through 2 3 weeks we have to study two chapters. One it is that is units and measurement, and another one it is the mathematical method. Now today we have to study a new chapters. That chapter's name it is mechanical properties of fluid, or it is called as elasticity. म्हणजेच काय करायचं आपल्याला फ्लुइडचे बिहेवियर बघायचं आहे आणि व्हॉट इज बाय इलॅस्टिसिटी. इनिशियली बघा व्हॉट इज बाय इलॅस्टिसिटी, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा इलॅस्टिसिटी पुढं आहे. फर्स्ट ऑफ ऑल प्लास्टिसिटी. बघा युनिवर्समध्ये दोन टाईपच्या बॉडी असतात, एक असते इलॅस्टिक आणि दुसरी कुठली असते प्लॅस्टिक असते. इलॅस्टिक बॉडी म्हणजे काय, ती कम्प्लिटली फ्लेक्झिबल असते, म्हणजे त्याचा शेप आणि साईज बदलतो. परंतु प्लास्टिक बॉडी काय, एकदा जर त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, बल अप्लाय केलं, तर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही. बघा रबर जर घेतलं तुम्ही, त्याचा आकार जर त्याला फोर्स लावला दोन्ही बाजूनी, तर रबर किंवा स्प्रिंग असेल, ती जर तुम्ही ताणली तर ती काय होते, फोर्स लावल्यामुळे काय होते, ती इन्क्रीज होते, त्याचं डिस्टन्स साईज इन्क्रीज होत आहे. परंतु काय, त्याच्याऐवजी रबरच्या ऐवजी जर आपण प्लॅस्टिकचा स्पून घेतला, तर प्लास्टिकच्या स्पूनमध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही त्याला दोन्ही बाजूने फोर्स अप्लाय करता, ती त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही. दॅट्स बॉडी इट इज कॉल्ड ॲज प्लॅस्टिक. म्हणजे युनिवर्समध्ये देर आर टू टाईप्स ऑफ बॉडी. मग जर एखाद्या बॉडीला जर आपल्याला फोर्स लावायचा असेल, त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर वी हॅव टू अप्लाइंग डिफॉर्मेशन. सो फर्स्ट डेफिनेशन इट इज दॅट इज डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन मीन्स चेंज इन शेप अँड साईज ऑफ बॉडी. म्हणजे ज्या बॉडीचा शेप आणि साईज काय होतो, बदलतो, त्याला काय म्हणायचं, डिफॉर्मेशन. सेकंड काय बघा, डिफॉर्मेशन फोर्स. द फोर्स विच इज प्रोड्यूस डिफॉर्मेशन. म्हणजे डिफॉर्मेशनमुळे काय होतं, डिफॉर्मेशन फोर्स काय होतं, प्रोड्यूस होतो. म्हणजे रबर आहे, रबरला तुम्ही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट केला, तो रबर काय होतो, इलॉंगेटेड होतो, म्हणजे शेप आणि साईज काय होतो, बदलतो. आणि त्या ठिकाणी जो फोर्स लागला जातो त्याला काय म्हणायचा, दॅट इज कॉल्ड ॲज डिफॉर्मेशन फोर्स. देन नेक्स्ट पॉईंट काय बघा, इलॅस्टिक बॉडी. व्हॉट इज बाय इलॅस्टिक बॉडी, the body which regain of its original dimension after remove deformation force. म्हणजे जी बॉडी रिअगेन म्हणजे पुन्हा ओरिजिनल डायमेन्शनला, म्हणजे पहिल्या आकारावर येत नाही आफ्टर डिफॉर्मेशन फोर्स. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याचा डिफॉर्मेशन फोर्स काढत नाही, त्याला काय म्हणायचं, इलॅस्टिक बॉडी. म्हणजे रबर घ्या, रबरला जर तुम्ही फोर्स लावला आणि लांब गेला, रबर फ्लेक्झिबल झाला, आणि त्याला जर पुन्हा तुम्ही फोर्स रिमूव्ह केला, तर रबर किंवा स्प्रिंग काय होतं, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते. म्हणजेच काय, रिअगेन ऑफ इट्स ओरिजिनल डायमेन्शन आफ्टर डिफॉर्मेशन फोर्स आर रिमूव्ह, दॅट इज कॉल्ड एज इलॅस्टिक. म्हणजे तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो, त्याला काय म्हणायचं, इलॅस्टिक बॉडी. नोटीस माय प्लास्टिक बॉडी, द बॉडी विच नॉट रिअगेन ऑफ इट्स ओरिजिनल डायमेन्शन आफ्टर रिमूव्ह डिफॉर्मेशन. म्हणजे जी बॉडी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही ज्यावेळेस त्याला आपण डिफॉर्मेशन रिमूव्ह करू. बघा आता प्लॅस्टिकचा स्पून आहे, प्लॅस्टिकच्या स्पूनला बंद केलं किंवा हा पेनच आहे, ह्याला जर आपण तोडलं, जर तोडल्यानंतर काय होईल, हा बेंड होईल किंवा तुटेल. त्यानंतर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल का, डिफॉर्मेशन फोर्स जर रिमूव्ह केला तर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला, युनिवर्समधली कुठलीही प्लॅस्टिकची वस्तू घेतली, त्याच्यावर जर फोर्स ॲक्ट केला तर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही, त्याला काय म्हणायचं, प्लॅस्टिक बॉडी. आणि त्याच्यावर फोर्स लावला ती त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही, त्याला काय म्हणायचं, इलॅस्टिक बॉडी. त्यानंतर खाली काय बघायचं बघा, डिस्टिंग्विश बिटवीन इलॅस्टिक बॉडी अँड प्लॅस्टिक बॉडी. सो फर्स्ट ऑफ ऑल इलॅस्टिक बॉडी अँड प्लॅस्टिक बॉडी काय बघा, तेच आहे डेफिनेशन. द बॉडी विच रिअगेन ऑफ इट्स ओरिजिनल डायमेन्शन आफ्टर डिफॉर्मेशन फोर्स आर रिमूव्ह. म्हणजे जी बॉडी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते जेव्हा डिफॉर्मेशन फोर्स रिमूव्ह होतो, त्याला म्हणायचं इलॅस्टिक बॉडी. आणि जी बॉडी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही, त्याला काय म्हणायचं, प्लॅस्टिक बॉडी. आता हे दोन एक्झाम्पल बघितलं बघा. डिफॉर्मेशन फोर्स आर टेम्पररी, म्हणजे ह्याच्यामध्ये डिफॉर्मेशन फोर्स जो आहे तो कसा असतो, तात्पुरता असतो. ह्याच्यामध्ये डिफॉर्मेशन फोर्स कसा असतो, परमनंटली असतो. म्हणजे जर एखाद्याला बेंड केलं तर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही, परंतु रबरला जर तुम्ही बेंड केलं तर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतं. म्हणजे डिफॉर्मेशन फोर्स कसा असतो, तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. त्यानंतर पुढचं काय बघा, अप्लाइड फोर्स इज मोर. म्हणजे ह्याच्यामध्ये लागणारा अप्लाइड फोर्स कसा असतो, जास्त असतो. आतमध्ये जो फोर्स असतो स्टोर्ड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी जास्त आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, अप्लाइड फोर्स लेस. कारण की बघा तुम्ही हा स्पून घ्या
किंवा मड, क्ले, चिकन मातीचा गोळा आहे, हे कशा आहे त्याच्यामध्ये स्टोअर्ड होणार आपला फोर्स कसा असतो, तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. त्यानंतर बघा रिस्टोरिंग फोर्स इज मोर, म्हणजेच ह्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स जास्त असतो. बघा स्प्रिंगला ताणलं तर लांबली जाते, म्हणजेच काय होतं त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स काय होतो, जास्त असतो. जर स्पून घेतला किंवा प्लास्टिकची कोणती वस्तू घेतली त्याच्यावर रिस्टोरिंग फोर्स कसा असतो, कमी असतो, म्हणजे लेस असतो. ठीक आहे, हे काय झालं इलॅस्टिक बॉडी आणि प्लास्टिक बॉडी. नेक्स्ट पॉईंट बघू इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी, सो इलॅस्टिसिटी मीन्स काय बघा, द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ बॉडी रिअगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन आफ्टर रिमूव्ह द डिफॉर्मेशन फोर्स. म्हणजे ज्या मटेरियलच्या प्रॉपर्टी, ज्या मटेरियलच्या किंवा ज्या बॉडीची प्रॉपर्टी अशी डिनोट करते की ज्यावेळेस त्याच्यावरचा डिफॉर्मेशन फोर्स काढून टाकला की ती त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते. म्हणजे रबर आहे, त्याचं डिफॉर्मेशन लांबवलं, फोर्स लावला, लांबवलं, लांब झालं, त्यानंतर फोर्स रिमूव्ह केला तर ते काय त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते, त्याला काय म्हणायचं इलॅस्टिसिटी. तेच जर इलॅस्टिक प्लॅस्टिकची कोणती वस्तू घेतली त्याच्यावर डिफॉर्मेशन फोर्स लावला, चेंज इन शेप अँड साईज, त्याचा शेप आणि साईज काय होतो, बदलतो आहे, परंतु डिफॉर्मेशन फोर्स रिमूव्ह केला तर ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते का, येत नाही, त्याची शेप आणि साईज काय होत नाही, बदल नाही. दॅट बॉडी इट इज परमनंटली डिफॉर्म. व्हॉट इज डिफॉर्मेशन, चेंज इन शेप अँड साईज, अँड the force which is responsible to produces or to change in shape and size, that is called as deformation. The deformation produces deformation force. ठीक आहे, प्लास्टिक बॉडीमध्ये डिफॉर्मेशन केल्यामुळे शेप आणि साईज बदलतं पण ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज प्लॅस्टिसिटी. थर्ड वन. आता नेक्स्ट पॉईंट काय बघा, स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय बघा, मराठीमध्ये त्याला ताण म्हणतात. जसं बघा एक्झाम्पल घेतलं, दोरी आहे किंवा स्प्रिंग आहे, त्याला आपण स्ट्रेस दोन्ही बाजूने फोर्स लावला तर काय होते, स्प्रिंग ताणली जाते. रबरला दोन्ही बाजूने ओढलं तर काय होते, ताणलं जाते, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, स्ट्रेस. स्ट्रेस अप्लाय होते. काय होते बा स्ट्रेस, स्ट्रेसची डेफिनेशन इज आहे अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया इट इज कॉल्ड ॲज स्ट्रेस, किंवा त्यालाच म्हणतात रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. किंवा स्ट्रेसचा फॉर्म्युला बघा, फोर्स अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे फॉर्म्युला काय, फोर्स पर युनिट एरिया. एस आय युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सी जी एस युनिट डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. डायमेन्शन काय, M1 L-1 T-2. हा झाला स्ट्रेसचं. ठीक आहे, स्ट्रेसची डेफिनेशन झाल्यानंतर स्ट्रेसचे किती आहेत, 3 टाईप्स. देर आर 2 टाईप्स, स्ट्रेस आणि दुसरं काय स्ट्रेन आहे. वन इट इज स्ट्रेस. सो स्ट्रेस, देर आर 2 टाईप्स ऑफ स्ट्रेस. वन इट इज लॉजिट्युडिनल स्ट्रेस और ह्यालाच काय म्हणतात, टेन्साईल स्ट्रेस. व्हॉट इज माय लॉजिट्युडिनल, तिन्हीची सुद्धा डेफिनेशन सेमच येते. लॉजिट्युडिनल स्ट्रेस इट इज नथिंग बट द स्ट्रेस इट इज रिलेटेड टू चेंज इन लेंथ ऑफ वायर. म्हणजे एखादी वायर आहे आणि त्याच्यावर तुम्ही जर फोर्स लावला, वेट लावलं, एखादी वायर आहे त्याला जर खाली अशी वायर आहे आणि त्याला जर खाली वेट लावली तर ती वायर काय होते, लांबली जाते. म्हणजेच काय, स्ट्रेस इट इज रिलेटेड टू चेंज इन लेंथ ऑफ वायर. म्हणजे असा स्ट्रेस की ज्याच्यामुळे वायरची लेंथ काय होते, बदलते, त्यालाच काय म्हणायचं, लॉजिट्युडिनल स्ट्रेस. और यालाच म्हणायचं टेन्साईल स्ट्रेस. लॉजिट्युडिनल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. सेकंड वन काय बघा, लॉजिट्युडिनल स्ट्रेसलाच फॉर्म्युला काय बघा, फोर्स पर युनिट एरिया. लॉजिट्युडिनल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, फोर्स पर युनिट एरिया. आता ही दोरी आहे, इथं एक्झाम्पल दिलं बघा, ही वायर आहे आणि इथं काय केलं, वेट लावलं आहे. ती लेंथ आहे त्याची काय आहे, त्याची ती लेंथ आहे जी आहे ती त्याची ओरिजिनल लेंथ आहे आणि स्मॉल एल काय त्याची बदललेली लेंथ आहे. डब्ल्यू म्हणजे काय, वेट. ज्यावेळेस वेट लावतेस ती वायर काय होते, इनिशियली ओरिजिनल पोझिशनला, वेट लावल्यानंतर काय होते, त्याची वायर काय होते, लेंथ काय होते, चेंज होते. म्हणजे लॉजिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू काय, अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. पण प्रत्येक बॉडीचं वेट जे आहे ते कुठं होतं, डाऊनवर्ड डायरेक्शनला आउट होतं. एम म्हणजे काय, मास, आणि जी म्हणजे काय, ॲसरलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग वेट काय होतं, mg होतं. म्हणजे फोर्स इज इक्वल टू काय, mg. आणि एरिया वायर कशी असते, सर्क्युलर असते, म्हणजेच त्याचा काय येतो, एरिया येतो. एरिया इट इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर. म्हणजे फोर्स अपॉन mg अपॉन पाय आर स्क्वेअर. फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय, mg अपॉन पाय आर स्क्वेअर. म्हणजे लॉजिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय, mg अपॉन पाय आर स्क्वेअर. त्यानंतर सेकंड काय बघा, व्हॉल्यूम स्ट्रेस. सो व्हॉल्यूम स्ट्रेस पहिला काय, लॉजिट्युडिनल स्ट्रेस और टेन्साईल स्ट्रेस. दुसरा काय टाईप आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस. सो व्हॉल्यूम स्ट्रेस इट इज नथिंग बट द स्ट्रेस विच इज रिलेटेड टू चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द बॉडी. म्हणजे ज्या बॉडीचा व्हॉल्यूम बदलतो त्याला काय म्हणायचं, व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणायचं. इट इज अगेन फॉर्म्युला अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया, सिमिलर आहे. बघा आता इथं काय घेतलं, रबर घेतला आहे. इथं डायग्राममध्ये जर ऑब्झर्व केलं तर एक रबर घेतला आहे. रबर त्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम ही आहे आणि सगळ्या बाजूने काय लावलं आहे, प्रेशर. सगळ्या बाजूने लावलेला प्रेशर जो आहे तो काय, इथं प्रेशर DP आहे. मग काय केलं ह्याच्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावर दोन्ही बाजूने प्रेशर लाव त्यावेळेस त्याचा व्हॉल्यूम काय होतं, चेंज होतो. म्हणजे DV इट स्टँड्स फॉर चेंज इन व्हॉल्यूम, V - DV.
डी पी म्हणजे काय, चेंज इन प्रेशर. व्ही म्हणजे काय, ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि डी व्ही म्हणजे काय, चेंज इन प्रेशर. सो अप्लाइड फोर्स म्हणजे चारी बाजूने जे लावलेला आहे तो एरिया त्याचा काय होतो, बदलतो आहे. प्रेशर लावल्यामुळे तो काय होतो, व्हॉल्यूम डिक्रीज होतो. म्हणजेच फोर्स इंटू प्रेशर म्हणजे फोर्स काय, एरिया बदलला म्हणून एरिया. आणि चेंज इन प्रेशर बाहेरून लावलेलं काय आहे, तुमचं प्रेशर आहे. आणि एरियाला एरिया काय राहिला तसाच, अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. फोर्ससाठी काय, एरिया त्याचा बदलला आणि त्याचं चेंज इन प्रेशर. म्हणजेच काय येणार, व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू डी पी. एरिया काय झालं, गेट कॅन्सल. म्हणजेच काय आलं, व्हॉल्यूम स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, चेंज इन प्रेशर. त्यानंतर शिअरिंग स्ट्रेस, इट इज रिलेटेड टू चेंज इन शेप ऑफ द बॉडी. म्हणजे काय, ह्या स्ट्रेस इट इज रिलेटेड टू चेंज इन शेप ऑफ द बॉडी. म्हणजे ज्या बॉडीचा शेप बदलतो त्याला काय म्हणायचं, शेअरिंग स्ट्रेस. सो शेअरिंग स्ट्रेस अगेन इट इज फॉर्म्युला अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. बघा इथं काय केलेलं आहे, एस आय आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर, स्विच इज युनिट डायन पर सेंटीमीटर. फोर्स न्यूटन आणि एरियाचा मीटर स्क्वेअर. डायमेन्शन तिन्हीचं सेम येतं, M1 L1 T-2. बघा इथे एक रेक्टँग्युलर फ्रेम घेतली आहे आणि इथून काय केलं, फोर्स लावला आहे. फोर्स लावल्यामुळे काय झालं, इथं फोर्स लावल्यामुळे त्याचा शेप आणि साईज काय झाला, बदलला. सी डी काय झालं, त्याचा ओरिजिनल शेप आणि साईज आहे. आणि सी डॅश डी डॅश काय, त्याचा बदललेला शेप आहे. थिटा म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस त्याला ताणलं गेलं वरून फ्रेमने, रबरी फ्रेम आहे आणि त्याला जर ताणलं त्यामुळे काय झालं, सी डॅश डी डॅश इट इज चेंज इन स्ट्रेस. सी डॅश डी डॅश इट इज चेंज इन स्ट्रेस. सी डॅश डी डॅश काय झालं, त्याचा स्ट्रेस काय झाला, चेंज झाला. आणि थिटा आहे काय झालं, स्मॉल अँगल काय झाला, फॉर्म झाला. ओके, सो थिटा इट इज स्मॉल अँगल फॉर्म. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज शिअरिंग स्ट्रेस. तिन्हीचा फॉर्म्युला सेम आहे. ह्याचा एस आय सुद्धा सेम आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर डायन पर सेंटीमीटर. आणि डायमेन्शन काय, M1 L1 T-2. ठीक आहे, बाकीचं आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.